राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत. यांची राजकारणमधून अस्तित्व संपत आहे म्हणून एकत्र आलेत. अशा गोष्टी आपण इंटरनेटवर ऐकत असालच. बर, मी बोलतो सत्तेसाठी एकत्र आले असतील, आले आहेत, तर राजकारण म्हणजे सत्ता मिळवणे ना. आणि सत्ता मिळवण्याच्या मागे जो स्ट्रगल असतो आपण त्याला राजकारण बोलतो. ह्यात चुकीचं काय मला तर दिसत नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला अधिकार आहे की तो कोणासोबत आघाडी करू शकतो, कोणासोबत युती करू शकतो. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये डेप्युटी सीएम अजित पवार होते, तर त्यांच्यावर किती अलिगेशन झाले, ईडीचे किती इन्क्वायरीज झाल्या, किती मिनिस्टर्स मी तुम्हाला मोजू शकतो जे आज सत्तेत आहे. संजय राठोड असतील तेही सत्तेत आहे, प्रताप सरनाईक आहे त्यांच्यावर ईडीच्या इन्क्वायरी झाल्या, तेही आज सत्तेत आहे ना. प्रत्येक नेत्याला अधिकार आहे, प्रत्येक वोटरला अधिकार आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं मला तर काहीच वाटत नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे वोटर म्हणून तुमचा अधिकार तुम्ही लक्षात घ्या की 5 वर्षात जर एक नगरसेवक तुमच्या जवळपास फिरकतही नसेल तर त्याला प्लीज निवडून देऊ नका येणाऱ्या निवडणूकमध्ये. काही गरज नाहीये. नेते येतील, नेते जातील, पण हा राष्ट्र टिकला पाहिजे, हा स्टेट टिकला पाहिजे, महाराष्ट्र टिकला पाहिजे, मराठी माणसाचा आवाज टिकला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.